शततिला एकादशी व्रत कसे करावे? एकाच दिवशी मकर संक्रांती आणि शततिला एकादशी आली तर तीळ खायचे की टाळायचे? उपवास सोडायचा की नाही? देवांना नैवेद्य दाखवावा का? आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती 2026 आणि शततिला एकादशी यांचे सर्व नियम, व्रतविधी आणि योग्य पद्धत सांगणार आहेत. मकर संक्रांती आणि शततिला एकादशी विशेष योग. मकर संक्रांती हा सूर्यावर आधारित सण आहे आणि एकादशी ही विष्णू उपासनेची तिथी आहे. 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या आसपास शततिला एकादशीचा योग आल्यामुळे अनेकांना संभ्रम होतो. शततिला एकादशी म्हणजे काय? एक असा दिवस ज्या दिवशी फक्त तीळ दान केल्याने पितृदोष शांत होतो, घरातील दरिद्रता दूर होते आणि विष्णू कृपा प्राप्त होते. तो दिवस म्हणजे शततिला एकादशी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शततिला एकादशी म्हणजे काय, या दिवशी तीळ का इतके महत्त्वाचे आहे, व्रत कसे करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शततिला एकादशी म्हणजे काय? शत म्हणजे 100, तिला म्हणजेच तीळ. 100 प्रकारे तीळ वापरण्याची एकादशी, म्हणून या एकादशीला शततिला एकादशी असे म्हणतात. ही एकादशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येते आणि विशेषतः पितृदोष शांती, विष्णू कृपा प्राप्ती, दारिद्र्य नाश यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. पद्मपुराण व भविष्यपुराणामध्ये या एकादशीचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. पुराणात एक कथा सांगितलेली आहे. एकदा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितले, एक स्त्री होती. ती नियमित पूजा करत असे, पण कधीही दान करत नसे. मृत्यूनंतर तिला स्वर्गात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नाही, सुख नाही आणि समाधान सुद्धा नाही. ती भगवंतांना शरण गेली. तेव्हा विष्णूंनी सांगितले, तू आयुष्यात कधी दान केलं नाहीस, फक्त एका शततिला एकादशीला तीळ दान केलं असतं तर हे दुःख भोगावं लागलं नसतं. तेव्हा त्या स्त्रीने पुनर्जन्मात शततिला एकादशी व्रत केलं आणि ती मुक्त झाली. यावरून समजतं तीळदान हे पापनाशांचं मोठं साधन आहे. शततिला एकादशी व्रत कसे करावे? सूर्योदयापूर्वी उठावे, तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे, स्वच्छ पांढरे कपडे घालावेत, विष्णू पूजन करावे. श्री विष्णू तसेच श्रीकृष्णांची मूर्ती, त्याला तुळशीपत्र अर्पण करावे. तिळाचे तेल याचा दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय याचा 108 वेळा जप करावा. या दिवशी शक्य असल्यास निर्जल उपवास किंवा फळाहार, साबुदाणा, दूध, तीळ, लाडू याचा नैवेद्य दाखवावा. तिला एकादशीचे 6 महादान. या दिवशी तिळाचा वापर 6 प्रकारे करावा. तीळ स्नान, तीळ उटणे, तीळ होम किंवा दीपक, तीळ नैवेद्य, तीळ दान जसे ब्राह्मण झालं, गरजू व्यक्तींना झालं, तीळ मिश्रित जल अर्पण. यामुळे पितृदोष शांती होते, आर्थिक अडचणी दूर होतात, संतती सौख्य लाभतं, घरात सकारात्मक ऊर्जा राहते. सुवासिनी महिलांसाठी नियम. पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत उत्तम. मासिक पाळीत असल्यास मानसिक जप, नामस्मरण पुरेसे. आजारी असल्यास कठोर उपवास नको, मनपूर्वक श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय करू नयेत? खोटेपणा, गर्व, दान न करता फक्त पूजा, उपवास दिखाव्यासाठी हे नको. लक्षात ठेवा, तीळ लहान असतो पण त्याचं पुण्य फार मोठं असतं. शततिला एकादशी व्रत कसे करावे? फक्त एक दिवस, फक्त तीळ आणि मनापासून केलेली श्रद्धा. उपवास कधी सोडावा? अनेक जण व्रत करतात, पण एकच चूक संपूर्ण पुण्य कमी करू शकते. ती चूक म्हणजे एकादशीला उपवास सोडणे. उपवास नेहमी द्वादशी तिथीलाच सोडावा. द्वादशी तिथी सुरू झाल्यावर सकाळच्या वेळेत सूर्योदयानंतर पारणा करावा. एकादशी तिथीला उपवास सोडू नये, हे शास्त्राने स्पष्ट सांगितलेले आहे. पारणा करण्यापूर्वी काय करावे? उपवास सोडण्यापूर्वी 3 गोष्टी नक्की करा. श्री विष्णू पूजन, तुळशीपत्र अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप करा. ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. शक्य असल्यास तीळ किंवा गुळाचे दान करा. थोडा पाण्यात किंवा दुधामध्ये तुळशीपत्र टाकून ते अर्पण करा. उपवास कसा सोडावा? साधे सात्विक अन्न, दूध, तीळयुक्त पदार्थ चालतात.
जो मनुष्य एकादशीला उपवास सोडतो त्याचे व्रत निष्फळ ठरते. म्हणून लक्षात ठेवा, व्रत करणे जितके महत्त्वाचे तेवढेच योग्य वेळेला उपवास सोडणेही महत्त्वाचे आहे. एकादशीचा उपवास शरीरासाठी नाही, तो आत्मशुद्धीसाठी आहे. म्हणून द्वादशीलाच पारणा करा आणि संपूर्ण पुण्य प्राप्त करा. देवांना नैवेद्य दाखवावा का? अनेक जण भक्तीने पूजा करतात, पण नैवेद्यातही एक छोटी चूक संपूर्ण व्रत निष्फळ करू शकते. म्हणून आज स्पष्टपणे समजून घेऊया. एकादशीला धान्य सेवन व धान्याचा नैवेद्य वर्ज्य आहे. म्हणजेच देवांना सुद्धा धान्याचा नैवेद्य चालत नाही. कारण एकादशी हा अन्नशुद्धी आणि मनशुद्धीचा दिवस आहे. शततीला एकादशीला खालील सात्विक धान्यरहित नैवेद्य दाखवावा. ताजी फळे, दूध, साखर, तीळ गुळाचा लाडू, नारळ, साखर, मध, पाणी हा नैवेद्य श्री विष्णूंना प्रिय मानला जातो. मग कोणते नैवेद्य टाळावे? पोळी, भात, खिचडी, डाळी, धान्य मिसळलेली तीळ गुळाची चिक्कीसुद्धा नैवेद्यात दाखवू नये. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असलेले पदार्थ टाळावे. नैवेद्य कसा दाखवावा? स्वच्छ ताट, पिवळे पांढरे वस्त्र घालून, तुळशीपत्र अर्पण करून मनात श्रद्धा ठेवून म्हणावे, नैवेद्य समर्पयामी. नैवेद्याची मात्रा नाही, भाव महत्त्वाचा आहे. काही घरांमध्ये दूध सुद्धा घेत नाही. आजारी वृद्ध गर्भवती स्त्रियांना फक्त फळ, दूध नैवेद्य दाखवावा. एकादशीला देव अन्न पाहत नाही, ते तुमचा नियम पाहतात. म्हणून धान्य टाळा, सात्विक नैवेद्य द्या आणि श्री विष्णू कृपेचा अनुभव घ्या. सुवासिनी महिलांसाठी नियम. शततीला एकादशी ही केवळ उपवासाचा दिवस नाही, तो सुवासिनी स्त्रियांच्या श्रद्धेचा आणि सौभाग्याचा दिवस आहे. म्हणून सुवासिनी महिलांनी हे नियम समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. सुवासिनी महिलांनी काय करावे? साधा फलाहार उपवास, त्यामध्ये फळे, दूध, साखर, पाणी हे घ्यावे. तीळ दान अवश्य करावे. तीळ तसेच गूळ शक्य असल्यास वस्त्रासह दान करावे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. त्यासाठी श्री विष्णू पूजन करावे. तुळशीसमोर दीप लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जप करावा. श्रद्धेने केलेली प्रार्थना घरातील सौख्य वाढवते असे मानले जाते. सुवासिनी महिलांनी काय टाळावे? अन्नाचे सेवन, खारट पदार्थ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तामसिक विचार व राग. लक्षात ठेवा, व्रत कठोर असण्यापेक्षा सात्विक असावे. मासिक पाळी दरम्यान काय करावे? हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. म्हणून घरच्या परंपरेनुसार वागावे. जप व नामस्मरण पूर्णपणे चालते. मनातच प्रार्थना करावी. भगवान विष्णूंचे स्मरण करावे. कठोर उपवास टाळावा. जबरदस्ती पूजा करू नये. देव भाव पाहतात, शरीराची अवस्था नाही. आजारी असल्यास उपवास बंधनकारक नाही. गर्भवती महिलांनी फक्त नामस्मरण करावे. वृद्ध महिलांनी फलाहार पुरेसा आहे. श्रद्धा, नियम आणि संयम म्हणजेच तुमच्या व्रताचे फळ आहे. सुवासिनी स्त्रीची शुद्ध भावना आणि प्रार्थना घरासाठी कवच असते. म्हणून नियम जपून पाळा, आरोग्य जपा आणि शततीला एकादशीचे पूर्ण पुण्य मिळवा. जेव्हा संक्रांत एकादशीला येते तेव्हा हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरात विचारला जातो. आज संक्रांती आहे, पण एकादशीही आहे, मग तिळगुळ खायचा का? एकादशीला धान्य सेवन निषिद्ध आहे. म्हणजेच तिळगुळ खाऊ नये. कारण बहुतेक तिळगुळात धान्य मिसळलेले असते किंवा संक्रांतीचा पदार्थ असल्याने तो भोग मानला जातो. मग एकादशीला काय करावे? तिळगुळ दान करावे. ब्राह्मण, गरजू व्यक्तींना, मंदिरात गाईला गूळ द्यावे. दान करताना म्हणावे, तिळगुळ दान समर्पयामी. तिळगुळ कधी खावे? द्वादशी तिथीला उपवास सोडल्यानंतर, विष्णुपूजन व अन्नदान केल्यानंतर मगच तिळगुळ सेवन करावे. तेव्हा संक्रांतीचा आनंद आणि एकादशीचे पुण्य दोन्हीही पूर्ण मिळते. एकादशी व संक्रांती एकत्र आल्यास एकादशीचा नियम सर्वात आधी पाडावा. देवाला देखील धान्याचा नैवेद्य दाखवू नये. भावना चांगली असली तरी नियम पाळणे महत्त्वाचे आहे. तिळगुळाचा गोडवा फक्त जिभेसाठी नाही, तो संयमासाठी आहे. म्हणून एकादशीला दान, द्वादशीला सेवन आणि दोन्ही सणांचे पूर्ण पुण्य.
काही व्रत शरीरासाठी असतात, पण शतीतीला एकादशी आत्म्यासाठी असतो. शास्त्रात सांगितलेले आहे, या व्रताचे फळ जाणून घेतले तर श्रद्धा आणखी दृढ होते. पितृदोष नाश. पद्मपुराण आणि भविष्यपुराण सांगते, शततीला एकादशीला तीळ दान, तीळ जल अर्पण आणि विष्णुपूजन केल्याने पितर तृप्त होतात. पितृदोष शांत होतो. घरात वारंवार येणारे अडथळे हळूहळू दूर होतात. आर्थिक अडचणी दूर होतात. अनावश्यक खर्च कमी होतो. उत्पादनाचे मार्ग खुले होतात. कर्जाचा ताण हलका होतो. कारण श्री विष्णू हे समृद्धीचे अधिपती आहेत आणि ही एकादशी त्यांना अत्यंत प्रिय आहेत. घरात सुख आणि शांती नांदते. वाद कमी होतात. मनात स्थैर्य येतो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तीळ हा नकारात्मकता शोषणारा अत्यंत पवित्र घटक मानला जातो. श्री विष्णूंची विशेष कृपा. जो भक्त नियम पाळून अहंकार न ठेवता श्रद्धेने व्रत करतो, त्याच्यावर भगवान विष्णू स्वतः कृपा करतात. आयुष्यात योग्य मार्ग स्वतःहून सापडू लागतो. पापनाश व मनशुद्धी. अनाहूत चुका कमी होतात. मनातील अपराध भावना शांत होते. आत्मिक समाधान मिळते. शास्त्र सांगतात, शततीला एकादशी व्रत अनेक जन्मांचे पाप नष्ट करतो. तीळ लहान आहे, पण त्याचं पुण्य अमाप आहे. या शततीला एकादशीला फक्त विधी नका करा. विश्वास ठेवा आणि पहा, भगवान विष्णू तुमच्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि समाधान कसे आणतात. मकर संक्रांती आणि शततीला एकादशी हे फक्त सण नाहीत, हे संयम, दान आणि श्रद्धेचे पर्व आहे. जर हे दोन्ही दिवस योग्य नियम, शुद्ध भाव आणि श्रद्धेने पाळले तर ते आयुष्यात मोठे सकारात्मक परिवर्तन घडवतात. पितृदोष शांत होतो. आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते. कारण देव विधी पाहत नाही, ते आपला भाव बघतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय विष्णू लिहायला सुद्धा विसरू नका.